बालब्रह्मचारी श्री गजानन महाराज केने आर्णी यांच्या ऋषिकेशवरून आर्णी आपल्या गावी आगमनाचे औचित्य साधून मरसूळ तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या गावी भव्य स्वागत व शोभायात्रेचे गावकऱ्यांनी आयोजन केले होते। गावाच्या प्रवेशद्वारावर महाराजांचे भव्य स्वागत, रथावर महाराजांना विराजमान करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। फुलांनी व रंगीबेरंगी रांगोळ्या काढून रस्ते सजविण्यात आले होते। गावातील महिलांनी आरती व पुष्पवृष्टी करून महाराजांचे स्वागत केले। गावातील वारकरी मंडळ, भजनी मंडळ व पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत महाराजांचे परमभक्त दर्शन पारेकर यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या सत्संग मंडपात येऊन शोभायात्रा विसर्जित करण्यात आली। महाराजांचे पूजन केल्यानंतर महाराजांनी मधुर वाणीतून सत्संगास सुरुवात केली। सत्संगाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व भक्त मंडळी, महिला मंडळी व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तयाची मी देह ठेविला, काय सांगू काय विनू, काय सांगू काय विनू, गुरुची माया गुरुची लीला, अगाध रूपे पाहता गुरु सेवा रूपी पाहता, जाणता तयाची भक्ती, वर्मना मर्मकडे मज भाव, हृदयी ठसा उमेटिला, गुरु सद्गुरु रूप सद्गुरु मज दाविला। मरसूळ गावकऱ्यांतर्फे सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दर्शन पारेकर यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केले व गावकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू। चला वाडेकरी मंडळी, प्रसादाची आपण व्यवस्था करायची आहे।